तर लयन या संस्कृत शब्दावरनं, ज्याचा अर्थ आहे राहण्याची जागा, त्याच्यावरनं हा लेणी शब्द आलेला आहे. त्या लेण्याच्या बाबतीत असं म्हटलं जातं की आधी कळस मग पाया. नटराजाच्या शिल्पात उत्पत्ती, स्थिती, लय, अंधकाराचा नाश एवढ्या सगळ्या संकल्पना आपल्याला दिसतात. शिलालेख म्हणजे दगडावरती कोरलेलं, ती भाषा बोलणाऱ्यांचा देश म्हणून महाराष्ट्र असं नाव आपल्या भागाला पडलं. कारण एकदा झालेली हानी भरून काढणं हे खूप कठीण होणार आहे आणि हा आपला वारसा आहे आणि त्याचं जतन ही आपलीच जबाबदारी आहे. पॉडकास्टच्या तिसऱ्या भागात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपल्याकडे खास अशा अतिथी आल्यात. सीमा गोरे ह्या भारतीय विद्या अभ्यासक आहेत, म्हणजेच इंडोलॉजिस्ट. आता नक्की इंडोलॉजिस्ट म्हणजे काय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयाच, पण तसेच त्यांनी कंपॅरेटिव्ह मायथॉलॉजीमध्ये अभ्यास केलाय आणि संस्कृत पाणिनी व्याकरण. तर सीमा मॅडम, तुमचं पॉडकास्टच्या तिसऱ्या भागात खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर्वप्रथम मला जाणून घ्यायला आवडेल, तुम्ही ज्या वेगळ्या वेगळ्या विषयांवरती अभ्यास केलाय, त्या डिग्रीज आणि ते कोर्सेस तुम्ही कुठून केलेत आणि त्या अभ्यासात जवळपास तुम्ही कशाचा अभ्यास केला? आता प्राचीन विद्या अभ्यासक म्हणजे इंडॉलॉजिस्ट, तर 2 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएशन मास्टर्स आहे. ते मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे इथून केलेला आहे. नंतर कंपॅरेटिव्ह मायथॉलॉजीचा जो डिप्लोमा आहे तो पण पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा आहे, तो मी मुंबई युनिव्हर्सिटीतनं केला आहे. आणि हे जे पाणिनी व्याकरणाचा कोर्स आहे ते गिरवाण भारती नावाची एक संस्था आहे, त्या संस्थेतर्फे हे पाणिनी व्याकरणाचे वर्ग घेतले जातात. तर त्या संस्थेतर्फे मी 3 वर्षाचा वर्ग केलेला आहे तो. या व्यतिरिक्त एक भाबडा प्रश्न आहे की प्राचीन विद्या म्हणजे नक्की काय? प्राचीन भारतीय विद्या इंडॉलॉजी म्हणजे अश्मयुगापासून जवळजवळ 12व्या-13व्या शतकापर्यंत, जोपर्यंत मध्ययुग सुरू होत नाही भारताचं, तोपर्यंतचा भारताचा सर्वांगीण अभ्यास असं आपण म्हणू शकतो. म्हणजे त्याच्यात धर्म आलं, तत्त्वज्ञान आलं, भाषा आली, साहित्य आलं, अर्थातच सगळ्या प्रकारचं, संस्कृत, प्राकृत, स्थापत्य, कला, नाणेशास्त्र, शिलालेख आणि त्या संबंधीचे जे सगळे विषय आहेत ते सगळेच अभ्यासले जातात इंडॉलॉजी या अभ्यासात. थोडासा पुरातत्वाचाही अभ्यास होतो. असे अनेक विषय याच्यात समावेश आहे त्याचा. आणि खरं तर त्या 2 वर्षात फक्त या सगळ्या विषयांची ओळखच होऊ शकते. इतकी आपली संस्कृती आपण म्हणतो की अथांग आहे, पण ती खरोखरच खूप अथांग आहे. म्हणजे आज ऋण व्यक्त करायला पाहिजे की लोकांनी 50-50 वर्ष एकेका विषयावरती अभ्यास केलेला आहे अनेकांनी. तर इतका तो खोल विषय आहे, त्याची फक्त ह्या 2 वर्षात ओळख होऊ शकते आपल्याला. आता एखाद्या अभ्यासकाला जर आउट ऑफ सिलेबस जाऊन या विषयात अभ्यास करायचा असेल तर जनरली कुठले रिसोर्सेस आहेत ते आपल्याला इतिहासात सापडतात, त्याच्यावरती अभ्यास केला गेलाय, टू गोइंग म्हणजे ब्रीफ करण्यासाठी, की इतिहास आणि इतिहासाचा अभ्यास ह्यामध्ये एक थिन लाईन आहे, ती तुम्ही कशी ड्रॉ करता? इतिहासाच्या अभ्यासासाठी जर तुम्हाला स्वतःहून अभ्यास करायचा असेल तर अर्थातच अनेक प्रकारची पुस्तकं उपलब्ध आहेत. इतिहासाचे जे अभ्यासाचे स्रोत आहेत त्याचे पण वेगवेगळे प्रकार पडतात, म्हणजे कोणत्याही अभ्यासाचे खरं तर. तर जो प्राथमिक स्रोत आहे तो अर्थातच जी मूळ साधनं आहेत इतिहासाची ती, आणि द्वितीय आणि तृतीय सोर्स म्हणजे त्याच्यावरती लिहिली गेलेली पुस्तकं. जर तुम्हाला असा काही अभ्यासक्रम न करता स्वतःहून इतिहासाचा अभ्यास करायचा आहे तर ही पुस्तकं वाचणं हा तुमच्या पुढे पर्याय आहे. आणि जर तुम्हाला खोलात जाऊन अभ्यास करायचा आहे तर हे जे मूळ स्रोत आहेत, साधनं आहेत, ही त्या साधनांचा अभ्यास करायला लागतो. स्रोत म्हणजे ज्याच्यातून आपल्याला इतिहासाची माहिती कळते. मग ते कोणकोणते आहेत तर पहिले आहेत ते भौतिक स्रोत म्हणतात, भौतिक साधनं म्हणतात खरं तर. तर ती भौतिक साधनं म्हणजे उत्खननात ज्या ज्या गोष्टी आपल्याला मिळतात त्या. म्हणजे मग बांधकामं असतील, घरं असतील, तटबंद्या असतात, ब्रिज असतात आणि काही देवळं मिळू शकतात. जे काही मिळतं किंवा अवशेष मिळतात, मानवी अवशेष मिळतात, प्राण्यांचे मिळतात, धान्य मिळतात, हे सगळं भौतिक साधनं म्हणून समजलं जातं. नंतर दुसरी येतात ती लिखित साधनं येतात. मग त्याच्यात
ताडपत्र आणि भोजपत्रांवरती लिहिलेली हस्तलिखित असतील, नाण्यांवरचे लेख असतील, शिलालेख असतील, ताम्रपट असतील, ही सगळी लिखित साधनं येतात. आणि तिसरं जो साधनांचा प्रकार आहे तो आहे मौखिक, जो आपल्याकडे भारतात फार महत्त्वाचा आहे. कारण अनेक आपल्याकडे ज्या प्रथा, परंपरा आणि अगदी ऋग्वेदासारखे ग्रंथ ही मौखिक परंपरेने चालत आल्यामुळे मौखिक परंपरा किंवा मौखिक साधनं, लोककथा, लोकगीतं ह्याच्यातनं जी आपल्याला माहिती मिळते तीही, हे सगळं खूप महत्त्वाचं ठरतं. जर तुम्हाला मुळातून इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर हे जे प्राथमिक साधन आहेत, भौतिक, लिखित आणि मौखिक, यांचा अभ्यास करावा लागतो. मौखिक स्रोत सोडले तर भौतिक आणि दुसरे कोणते होते? लिखित. लिखित. हे सगळे जे रिसोर्सेस आहेत ते उत्खनन केलेले असतात? नाही, सगळेच उत्खनन केलेले नसतात. अनेक गोष्टी आपल्याला उत्खननात मिळतात. अनेक गोष्टी, आता समजा एखादं मंदिर आहे, ते काही उत्खननात दबलं गेलेलं असेल असं नाही आहे. 1000 वर्षापूर्वीचं समजा मंदिर आहे, तर ते काही उत्खननात दबलं गेलेलं असेल असं नाही. पण त्याच्यावरती जो शिलालेख आहे किंवा लेण्यांवरती जे शिलालेख आहेत ते काही आपल्याला उत्खननात मिळालेले नाहीत. पण तेही साधनच आहेत. त्या शिलालेखातनं जी माहिती लिहिलेली आहे त्याच्यातनं आपल्याला तो काळ कळत असतो. त्यावेळची सामाजिक, राजकीय, भौगोलिक अशी अनेक प्रकारची माहिती आपल्याला कळत असते. त्याच्यामुळे ते माहितीचं साधनच आहे. त्यामुळे प्रत्येक साधन हे काही उत्खननातनंच मिळतं असं नाही. आता तुम्ही बोलता बोलता बोललात की स्थापत्य, तर स्थापत्याचे प्रकार कोणते आहेत? कारण माझ्या मते, म्हणजे माझ्यासाठी स्थापत्य म्हणजे हेच आहे की एखादी वास्तू घडवण्याची शैली. भारतात मुख्यत्वे करून स्थापत्याचे 2 प्रकार पडतात. एक बांधीव, म्हणजे बांधलेलं आपण जे म्हणतो ते घरं असतील, मंदिरं असतील, आणि दुसरं कोरीव, म्हणजे दगडातनं कोरून काढलेलं, ज्याला आपण साध्या शब्दात लेणी म्हणतो. तर लयन या संस्कृत शब्दावरनं, ज्याचा अर्थ आहे राहण्याची जागा, त्याच्यावरनं हा लेणी शब्द आलेला आहे. मग आता फक्त भारतातच कोरीव लेणी सापडतात का? तसं नाही आहे. भारताच्या बाहेरही लेणी कोरली गेलेली आहेत. पण त्याचा उपयोग मुख्यतः दफन करण्यासाठी झाला. भारतात मात्र त्याच्या पलीकडे जाऊन प्रार्थनास्थळं, राहण्याच्या जागा म्हणूनही लेण्यांचा उपयोग झाला आणि खूप मोठ्या प्रमाणावरती झाला. त्याच्यामुळे भारतात बांधीव आणि कोरीव म्हणजे लेणी ही देखील फार महत्त्वाची आहेत स्थापत्य शैली म्हणून. भारतातलं जे लेणी स्थापत्य त्याबद्दल तुमचा अभ्यास किती आहे आणि त्याबद्दल तुमचं मत काय आहे? भारतातल्या लेणी स्थापत्याबद्दल सांगायचं झालं तर जवळजवळ 2500 वर्षांचा इतिहास आहे लेणी स्थापत्याला. आणि बुद्ध संप्रदाय जो होता त्यांनी या लेणी स्थापत्याला खूप मोठं करून ठेवलेलं आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणावरती जी आपल्याकडे महाराष्ट्राचा विचार केला तर जवळजवळ 1800 वगैरे लेणी महाराष्ट्रातच फक्त सापडतात. आणि त्याच्यासाठी आपली जी भौगोलिक रचना आहे, जो अग्निज खडक आहे इकडचा बेसाल्ट, आणि त्याचे जे थरावरती थर आहेत, त्याचा खूप मोठा भाग आहे इथे लेणी कोरणं सोपं गेलेलं आहे. त्याच्यामुळे खूप लेणी आपल्याकडे महाराष्ट्रात जी सापडतात त्यातली बरीचशी लेणी ही बौद्ध लेणी आहेत. आणि बौद्धांचा फार मोठा ह्या स्थापत्याच्या विकासात हातभार लागलेला आहे. तर ह्या लेण्यांचा जो विकास झालेला आहे तो साधी एक खोली बिहारमध्ये बाराबर लेणी म्हणून आहे, तिथे कोरली गेली अशोकाच्या काळात साधारण. आणि पहिली जी भारतातली लेणी बाराबर टेकड्यांवरती, आणि 3 लेण्या आहेत तिकडे. आणि बौद्ध धर्माच्या आधी पण असेच काही संन्यासी पंथ होते, त्यातल्या आजीविक पंथासाठी ती लेणी कोरली गेली असा तिथे एका ठिकाणी शिलालेख आहे. तर तिथपासून जो आपला हा लेणी स्थापत्याचा विकास सुरू होतो तो कैलास मंदिरापर्यंत जाऊन थांबतो. आता लेणी म्हणजे मी म्हटलं लयन, राहण्याची जागा, पण ही डोंगरात कोरलेली आहे. तर डोंगर कोरून हे लेणं काढलं जातं. साधारणपणे असं म्हणतात की वरून खालती आणि बाहेरून आत असं हे लेणं कोरलं जातं. पण म्हणजे काय, तर ती लोकं काय करायची, तर आपल्याला हवा तसा डोंगराचा पट्टा निवडायची जो सलग पाहिजे दगड, आणि मग तिथे डोंगराच्या वरती जायचं. एक पुरुषभर खोल असा चर खणायचा खंदकासारखं, आणि त्या खंदकात उतरून आतल्या बाजूने लेणं कोरत जायचं.
मग तो जो सगळा दगड आहे तो कोरून बाहेर काढायचा आणि तिथे जी खोली तयार होते तिथे मग शिल्प, खांब आणि बाकी सगळ्या गोष्टी कोरल्या जातात. आणि मग त्याच्यात वेगवेगळे आपल्याला स्थापत्याचे प्रकार दिसतात, म्हणजे विहार दिसतात बौद्धांचे, जे फक्त भिक्षूंना राहण्यासाठी होते. नंतर चैत्य दिसतात, जी प्रार्थनागृह आहेत, जिथे प्रार्थना व्हायच्या. आणि तुम्ही स्तूप बघितले असतील कुठेही, तर स्तूप आहेत ते बुद्धाची निशाणी आहे. बुद्धाच्या मूर्ती जेव्हा घडवल्या जात नव्हत्या, तेव्हा त्याच्या चिन्हांचा उपयोग केला जात होता पूजा करण्यासाठी. तर त्यातला स्तूप एक महत्त्वाचा भाग आहे. अस्थींवरती उभारला जाणारा गोल उंचवटा असं खरं स्तूपाचं स्वरूप. तर असे स्तूप लेण्यांमध्ये कोरले गेले आणि त्या स्तूपांची, त्या चैत्यगृहातल्या स्तूपांची पूजा त्या काळी होत असे. तर चैत्य, स्तूप आणि विहार असे हे बौद्ध स्थापत्याचे मुख्य घटक आपल्याला समजता येतात. त्याच्यानंतर अर्थातच जैनांनीही लेणी कोरली, हिंदूंनीही लेणी कोरली. घारापुरीची लेणी आहे, जोगेश्वरी आहे आणि बोरिवलीचं मंडपेश्वर ही मुंबईतली महत्त्वाची हिंदू लेणी आहेत. तुम्ही जेव्हा म्हणजे हे स्ट्रक्चर ऑफ बिल्डिंग सांगितलं ना, की वरून खाली आणि बाहेरून आत. बाहेरून आत, म्हणजे खरंच मला इमॅजिन झालं की जर बोरिवलीची कान्हेरी गुंफा पाहिली तर तो डोंगराचा सरळसोट पट्टा घेण्यापासून हो, वरून खाली येण्याची जी प्रोसेस कशी झाली असेल, हां. खरंच इमॅजिनेबल आहे. तरी मी अगदी थोडक्यात सांगितलं. हो. ती इतकं सोपं नाही. आणि आपल्याकडे आता WhatsApp मेसेजेस वगैरे येतात की काय टेक्नॉलॉजी वापरली असेल, तर तसं काही नाही. फक्त छिन्नी आणि हातोडा ह्या 2च गोष्टींचा वापर करून, फार फार तर क्वचित पहार असेल किंवा दगड काढून टाकण्यासाठी घमेल्यासारखा अर्थातच काही वापरत असतील. पण मुख्य दगड फोडण्यासाठी, लेणी कोरण्यासाठी छिन्नी आणि हातोडा या 2च गोष्टी वापरत होते. त्या चिन्यांचे 3-4 प्रकार दिसतात आपल्याला. 1 फूट लांब, ते अगदी लहान, कोरीव काम करायला बारीक असे. पण मुख्यतः या 2 गोष्टींचा वापर करून इतकी अद्भुत लेणी आपल्याकडे कोरली गेलेत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त एखादी लेणी म्हणजे कोरण्यासाठी किती वेळ लागतो, किंवा इतिहासात अशी कुठली नोंद आहे का की ह्या ठराविक लेण्यांसाठी इतका काळ गेला असावा? नाही, असं ठराविक कधी सुरू झालं, कधी संपलं हे सांगता येत नाही. म्हणजे तशी नोंद तरी नाही. पण शिलालेखांमध्ये कोणत्या राजाने ती लेणी कोरली आहेत किंवा कोणत्या राजाने दान दिलंय, कोणत्या राजाच्या काळात ती लेणी कोरायला सुरुवात झाली आहे, हे कळतं. आणि साधारण ती कधी संपली असतील याचा अंदाज येतो. अर्थात आपल्याला कल्पनाही नसते, इतका अभ्यास या गोष्टींवरती झालेला आहे की लेण्यांच्या भिंतीवरती असलेले छिन्नीचे जे खुणा असतात, त्याचा अभ्यास करून देखील किती त्याला वेळ लागला असेल किंवा काय प्रकारचं काम झालं असेल किंवा मध्ये काही अडचणी आल्या असतील, तर ते काम कुठे थांबलं असेल, इतका सगळा विचार केला जातो. तर अगदी थोडक्यात सांगायचं तर 4 प्रकारचे गट एकाच वेळेला या लेणी कोरायचं काम करायचे. मी म्हटलं तसं एक चर खणला जायचा, एक पुरुषभर उंचीचा. पुरुषभर उंचीचा का? कारण तेव्हा पराती आपण ज्या बांधकामासाठी उभारतो आता बांबूच्या, तशी काही पद्धत नव्हती. मग वरचं काम करायचं तर ते कसं करायचं? तर आधी वरनं सुरुवात करायची. एक पुरुषभर उंच कोरलं तर आत जायचं. आत एक गट पहिल्यांदा आत जायचा, तो पूर्ण दगड आतनं कोरून बाहेर टाकायचा. त्याच्या पाठोपाठ दुसरा गट जायचा, तो मग खांब असतील किंवा काही शिल्पांच्या जागा असतील, त्याला आकार द्यायचं काम करायचा. आणि मग अजून एक गट त्यांच्या मागोमाग आत शिरत त्या खांबावरचं नक्षीकाम वगैरे पूर्ण करायचा. त्याच्यामुळे एकाच वेळेला 3-3 गट असे आत जात काम करत असल्यामुळे आपल्याला जे असं सांगितलं जातं की इतकी 100 वर्ष लागली असतील, तर तेवढं काही काळ लागलेला दिसत नाही. साधारण 15 ते 25 वर्ष लेण्याच्या आकारावरनं एवढा काळ लागलेला असतो. आणि असे 3-3 गट एका वेळेला काम करायचे. एक फक्त दगड फोडून काढणार बाहेर, दुसरा त्याला बेसिक आकार देणार त्या लेण्याला, खांब असतील किंवा जर कोनाडे असतील, खोल्या असतील त्यांना, आणि तिसरा त्याच्यावरचं बारीक कोरीव काम करणं. तर अशा प्रकारे 3 ते 4 गट त्या लेण्यात काम करायचे आणि पूर्ण दगड बाहेर खोदून काढायचे. एक पुरुषभर उंचीचा आधी वरचा भाग, आणि मग तो झाला की परत पुरुषभर खालती जायचं, आत जायचं, परत पुरुषभर खालती यायचं, आत जायचं. अशा तऱ्हेने काम चालायचं. म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल हे सांगताना की वरपासून खालपर्यंत, आतून बाहेर लेण्याचा पूर्ण नकाशा
कशा प्रकारची नक्षी, कशा प्रकारचं त्या लेण्याचं स्वरूप पाहिजे, हे सगळं आधी ठरवल्याशिवाय हे शक्य नाही. तेव्हाच ते वरचा भाग आधी, मग मधला भाग, मग खालचा भाग, एक एक पुरुष खणत आतमध्ये काम करत जायचंय, तेव्हाच शक्य होऊ शकतं. त्यामुळे पूर्ण त्यांची तयारी असायची. असं नाही की नंतर बदल झालेले नाहीत, ते केले गेलेले आहेत, पण ते वेगळ्या तऱ्हेने केलेत. पण पूर्ण प्लॅनिंग, पूर्ण डिझायनिंग तयार झाल्यावरतीच हे लेण्याचं काम केलं जायचं. कारण इथे दुरुस्तीला वाव नाही. मंदिराच्या शिल्पांमध्ये तुम्हाला दुरुस्तीला वाव आहे. लेण्यांमध्ये चुकलात की चुकलात, तिथे मग दुरुस्तीला वाव नाही. आणि असं पुरुषभर उंची, कारण नंतर तुम्ही एकदा खालती उतरलात की तुम्ही वरचं काम नाही करू शकत, कारण तुम्हाला आधाराला काही नाही आहे. त्यामुळे छतापासून सगळी कामं करत खालती यायचं. अशा तऱ्हेने ते काम चालत असे. याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन आहे की आपण जर लेण्यांबद्दल अभ्यास करतो किंवा कुठल्याही लेणीला व्हिजिट करतो, तर बऱ्याच वेळेला अजंठा वेरूळच्या ठिकाणी मुख्यतः आपल्याला काही चित्र पाहायला मिळतात. तर ही चित्र लेण्यांचं पूर्ण स्थापत्य झाल्यानंतरच केली गेली असतील? नाही, मी सांगितलं ह्याच पद्धतीने केली गेलेली आहेत चित्रसुद्धा. कारण छतावरती जर चित्र असेल तर लेण्याचं पूर्ण काम झाल्यानंतर 15-20 फूट वरच्या छतावरती तुम्ही कसं रंगवणार? त्याच्यामुळे ते देखील पुरुषभर उंची असतानाच माणूस असा उभं राहूनच ते चित्र काढणार आहे. तर त्याच्या पण पद्धती अशा आहेत की आधी तो दगड थोडासा खडबडीत करून घ्यायचा, उलटं शिल्पांचा दगड गुळगुळीत करायचा आणि चित्रासाठी खडबडीत करायचा. मग त्याच्यावरती चुन्यासारख्या गोष्टींचा लेप लावायचा आणि मग त्याच्यावरती नैसर्गिक रंगांनी, मुख्यतः आपल्याला असं वाटतं नैसर्गिक म्हणजे पानाफुलांचे रंग होतात, तेवढेच नाही तर खनिज द्रव्य वापरली जायची आणि खनिजांपासून तयार केलेले रंग वापरले जायचे आणि मग त्यातून ती चित्र काढली जायची, रंगवली जायची. लेणीलाच जोडून तुम्ही कैलास लेणं त्याबद्दल थोडंफार बोललात, त्याबद्दल थोडी अजून माहिती द्याल का? हां, कैलास लेणं हे आपल्याला सगळ्यांना माहिती असतं, वेरूळचं आहे. एक जगातलं आश्चर्य असं समजलं जाणारं लेणं आहे. त्या लेण्याच्या बाबतीत असं म्हटलं जातं की आधी कळस मग पाया, असं. आधी कळस घडवला आणि मग पाया. तर त्याच्याबद्दलची एक कथाही येते, ती आत्ता आपण सांगायचं तर त्या राष्ट्रकूट राजाची राणी होती, तिला ते एका रात्रीत मंदिर, थोडक्यात सांगते कथा, एका रात्रीत मंदिर बांधून हवं होतं की कळस मला दिसला पाहिजे, असा हट्ट धरला तिने. आणि मग असं म्हटलं जातं की ते वरनं खोदलं, आधी कळस पूर्ण केला, तो जो स्थपती होता, आर्किटेक्ट होता त्याने, आणि मग मंदिर खालती हे केलं. पण तुमच्या लक्षात येईल आत्ता आपण जी माहिती बघितली त्याच्यातनं की सगळीच लेणी ही वरून खालनंच कोरली जातात. मग फक्त ह्याच लेण्याच्या बाबतीत असं का म्हटलं जातं की आधी कळस मग पाया? तर हे लेणं असं आहे की ज्याची शैली आहे ही लेण्याची आहे, म्हणजे पूर्ण दगडातनं कोरून काढलेलं लेणं आहे, पण त्याला जे स्वरूप दिलेलं आहे ते मात्र मंदिराचं आहे. म्हणजे मंदिराच्या ज्या शैली आहेत, आपल्याकडे ज्या मुख्य शैली आहेत, एक नागर म्हणजे उत्तरेकडची साधारण समजलं जातं आणि एक द्राविड म्हणजे दक्षिणेकडची. तर हे दक्षिणेकडच्या मंदिराची शैली असलेलं मंदिर आहे. आणि लेणं असलं तरी मंदिराचे जे भाग असतात, गर्भगृह आहे, मग अंतराळ आहे, मंडप आहे, नंदी मंडप आहे, असे सगळे मंदिराचे भाग, शिखरासकट असे सगळे भाग व्यवस्थित पूर्ण असलेलं म्हटलं तर लेणं आणि म्हटलं तर मंदिर असं हे आहे. आणि जगातलं सगळ्यात मोठं मानवनिर्मित लेणं किंवा गुंफा असं म्हणता येईल असं ते आहे. साधारण 200 फूट लांबी, 175 फूट रुंदी आणि जवळजवळ 165 फूट उंची एवढं या मंदिराचं आपण मोजमाप सांगू शकतो. आणि 13 लाख घनफूट म्हणजे क्युबिक फीट एवढा दगड कोरून बाहेर टाकला. नाही, एकूण दगड जो कोरला त्याचं व्हॉल्यूम 13 लाख घनफूट, क्युबिक फीट एवढा दगड कोरून बाहेर काढला गेला. म्हणजे तुम्ही आता कल्पनाच करू शकत नसाल तर एक सांगायचं तर समजा तुमच्या समोर एक दगड आहे आणि 1 फूट बाय 1 फूट बाय 1 फूटचा भाग त्याच्यातनं तुम्हाला छिन्नी हातोड्यानं कोरून बाहेर काढायचा आहे, तर काय होईल तुमची स्थिती? समोर तुमच्या दगड आहे, तुम्ही दगड तर इमॅजिन करू शकाल, पर्वत नाही तर
त्याच्यातनं तेवढा ठोकळा तुम्हाला बाहेर काढायचा आहे. तसे 13 लाख ठोकळे त्या मंदिराच्या ह्याच्यातनं कोरून कोरून माती करून बाहेर काढले गेलेले आहेत. वाव. इथे माझ्या मते लेणी आणि मंदिर स्थापत्य याच्यात एक थोडस साम्य आहे. बट मला असं वाटतं की तुमच्या अभ्यासात मंदिर स्थापत्यामध्ये स्पेसिफिकली मंदिर स्थापत्यामध्ये आणि लेणी स्थापत्यामध्ये काय फरक असतो? कारण मला असं वाटतं की इतिहास अभ्यासकांमध्ये मंदिर स्थापत्य ह्या विषयाबद्दल फार जास्त जिव्हाळा आहे आणि ती बाराखडी तुम्ही एकदा सोप्या शब्दात समजाल का? मंदिरांची रचना आपल्याकडे फार पूर्वीपासून म्हणजे अगदी सगळ्यात जुनी मंदिरांचे पुरावे म्हटलं तर त्याचे पायच फक्त मिळतात ते इसवी सन पूर्व 2ऱ्या-3ऱ्या शतकातले. त्याच्यानंतर एकदम इसवी सनाच्या 2ऱ्या-3ऱ्या शतकात साधारण थोडस थांबव का? हां, काळ. बरोबर आहे. इसवी सन आपण हे शाळेत शिकलेलो असतो. जेव्हा कालगणना करायला सुरुवात झाली, इसवी सन हे जे आहे कॅलेंडर ग्रेगरियन आता आपण म्हणतो, तर येशू ख्रिस्ताचा जन्मवर्ष हे 0 वर्ष धरून त्याच्यानंतरचा काळ जो आहे तो इसवी सन नंतरचा काळ आपण मराठीत आणि इसवी सन पूर्व म्हणजे येशू ख्रिस्ताच्या आधीचा काळ. तर ते येशू ख्रिस्तानंतर 100 वर्षांनी एखादी गोष्ट झाली असेल तर ती पहिलं शतक, 100 म्हणजे शतक, पहिल्या शतकात झालेली आहे असं. पण मग मागे जाताना काय होतं, तर मागे जाताना आपण उलटं जातो. येशू ख्रिस्तानंतर आधी फक्त 100 वर्ष झालं असेल तर ते इसवी सन पूर्व 100 आणि जर मागे अजून गेलं तर इसवी सन पूर्व 500 म्हणजे जितका अंक मोठा होईल तितका तो काळ जुना आणि इसवी सनानंतर जितका अंक मोठा होईल तो आत्ताचा काळ. साधारण कळतंय तुम्हाला? तुम्ही लहानपणची जे आपण काय म्हणतो पट्टी आपण वापरायचो त्याचं जर तुम्ही प्लस मायनस नंबर लाईन तर ते तुम्ही आठवलं तर प्लस जे आहे ते इसवी सनानंतर, मायनस जे आहे ते इसवी सनापूर्वीचा काळ असं आहे साधारणपणे. आता तुम्ही त्या विषयाला परत आहे. मंदिर स्थापत्य. मंदिर स्थापत्य तर इसवी सनाच्या 2ऱ्या-3ऱ्या शतकानंतर मी परत थांबते. आत्ता आपण इंग्लिशमध्ये त्याला एडी पूर्वी म्हणायचो आणि BC म्हणजे बिफोर क्राइस्ट असे शब्द होते. आता मात्र असं झालेलं आहे की त्याला CE म्हणजे इसवी सना शतकानंतरचा भाग तो CE कॉमन एरा असं म्हणतात. म्हणजे आत्ता आपण 2025 कॉमन एरामध्ये आहोत आणि आधीचा जो काळ आहे त्याला BCE बिफोर कॉमन एरा अशी टर्म आहेत. म्हणजे या टर्म्स आता बदललेल्या आहेत. तर लोकांचा गोंधळ होतो ह्याच्यात की CE म्हणजे काय आता नवीन, तर नाही. पूर्वी ज्याला आपण एडी म्हणायचो त्याला आता CE म्हणतात कॉमन एरा. आत्ता आपण 2025 कॉमन एरात आहोत आणि अशोक साधारण कधी होऊन गेला तर BCE बिफोर कॉमन एरा 4थं शतक असं. तर ह्या 2ऱ्या-3ऱ्या कॉमन एरात एडीमध्ये इसवी सना शतकाच्या 2ऱ्या-3ऱ्या शतकात गुप्त राजवट होती उत्तरेकडे भारतात आणि महाराष्ट्रात वाकाटकांची राजवट होती. तेव्हापासूनची साधारण मंदिरं आपल्याला दिसतात. तर सुरुवातीची मंदिरं म्हणजे नुसती एक चौकोनी खोली आणि त्याच्यावरती सपाट छत एवढीच होती. त्याच्यानंतर हळूहळू एक एक घटक त्याच्यात वाढत गेलेले दिसतात. मग त्या खोलीच्या समोर अरुंद ओसरी आली, खांब आले, वरती शिखरं वाढत गेली. मग ती अरुंद ओसरी आणि मुख्य गर्भगृह म्हणजे ती चौकोनी खोली त्याच्यामध्ये मंडप आले आणि मग त्या मंडपांची संख्या पण वाढत गेलेली दिसते आपल्याला. दक्षिणेकडे वेगळी, उत्तरेकडे वेगळी, ओरिसाकडच्या भागात वेगळी आणि शिखरांच्या पद्धती पण बदललेल्या दिसतात. त्याची सुरुवात अर्थात दक्षिणेकडे झालेली आहे. बदामी आणि जो भाग आहे त्या भागात तिन्ही म्हणजे दोन्ही नागरी आणि द्राविड शैलीची मंदिरं दिसतात आपल्याला. नंतर फक्त उत्तरेकडे एका प्रकारची मंदिरं जास्त बनायला लागली. दक्षिणेकडे ची पद्धत आहे ती द्राविड पद्धत, नागर आणि द्राविड. हे थोडस म्हणजे चित्राच्या दृष्टीने इमॅजिन करून दाखवू शकता का? म्हणजे द्राविड म्हणजे मुळात सीमा असेल असं मंदिर? नाही. ही मंदिरांच्या शैली ह्या मुख्यत्वे शिखरांवरती ठरतात. कळस ज्याला म्हणतो आपण. या मुख्य 2 आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त भूमिज,
आणि वेसर वगैरे ही पद्धती आहेत, पण त्या मिश्र आहेत. या 2 शैलींचा विचार करताना मुख्य शिखर बनतं कसं हे बघायला पाहिजे. तर मंदिरं जी बनतात त्याचं भिंत जी असते ती खूप रुंद असते. कारण आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर ते अ, अ, त्याला काही पाया नसतो. आतमध्ये पाया नसतो. ते लोड बेअरिंग स्ट्रक्चर आपण म्हणतो ना, तसं असतं. त्यामुळे भिंतीवरती पूर्ण शिखराचा भार असतो. त्याच्यामुळे 7, 8, 9, 10 इतक्याही मोठ्या-मोठ्या भिंती असू शकतात. तर त्या भिंतींवरती मुख्यत्वे थोडं-थोडं बाहेर येणाऱ्या स्लॅब्स दगडाच्या घातल्या जातात. अशी भिंत आहे, तर त्याच्यावरती थोडंसं त्याच्यावरची स्लॅब थोडी बाहेर, त्याच्यावरची स्लॅब थोडी बाहेर, असं चारी बाजूनी करत एक वेळ अशी येते, की तो असा मनोरा तयार होतो आणि वरती थोडीशी जागा राहते. त्याच्यावरती आमलक नावाचा एक घटक बसतो. कोपिंग स्टोन म्हणू शकतो, की तो या चारी वरती चढत गेलेल्या मनोऱ्यांना एकत्र जोडतो आणि मग त्याच्यावरती कळस वगैरे येतो. तर ही जी पद्धत आहे हे बाहेर काढायची, त्याच्यावरनं ती शैली ठरते. म्हणजे हे मी आतल्या बाजूने दाखवलं, पण हे जर तुम्ही बाहेरनं बघत असाल, तर हे जे असं वरती-वरतीच हे आतून दाखवल्यामुळे ते स्ट्रक्चर आतून आहे. आता हे जर बाहेरनं बघताय तुम्ही, तर बाहेरनं बघताना ही भिंत आहे, हे असं आहे, त्याच्यावरचं असं येईल. तर ह्याच्यात जर पायऱ्या दिसल्या नाहीत, तर त्याला नागरशैली म्हणतात. म्हणजे सरळ रेष, साधारण अशी गोलाकार सरळ रेष दिसते, ती नागरशैली. आणि त्याच्यात जर खूप अंतर पडत गेलंय आणि त्या पायऱ्या अशा स्पष्ट दिसत गेल्यात, तर त्याला द्राविड शैली म्हणतात. म्हणजे मी अगदीच बाळबोध भाषेत सोपं करून सांगायचा प्रयत्न करते. तर अशा तऱ्हेने शिखरं बनवली जायची आणि त्याच्याप्रमाणे ह्या शैली पडतात. तर मग ते सगळे स्थापत्याचे घटकच मग वाढत गेलेले दिसतात. मग जे गर्भगृह आहे ते आणि मंडप यांच्यामध्ये अंतराळ नावाचा भाग आला. आपण बघतो कोणत्याही देवळात गर्भगृह आणि मंडप यांच्यामध्ये अशी परत छोटीशी ओसरी असते. त्याला अंतराळ म्हणतात. आणि मग वेगवेगळे मंडप, मग शिखरांचे प्रकार आणि त्याच्या वेगवेगळ्या रचना आणि त्या मंदिराचे बाहेर आलेले भाग, भिंतीचे बाहेर आलेले भाग, त्याच्यावरची शिल्प आणि दक्षिणेकडे बघाल तर तुम्ही गोपुरं म्हणजे तटबंदी जी असते, त्या तटबंदीच्या दरवाज्यांवरती जे मनोरे असतात, असं सगळंच खूप आपल्याला विकसित होत गेलेलं दिसतं. मंदिरांच्या स्ट्रक्चर्सवरती जी जनरली चित्र असतात, त्यावरती सूर्य असतात, चंद्र असतात. तर प्रकृतीशी निगडीत असलेली मंदिरं जी असतात, म्हणजे त्याचा आपल्या इतिहासाशी आणि त्या जीवनाशी कसा संबंध जोडला गेला पाहिजे? म्हणजे त्यात फक्त पुराणकथा असणं ही एक वेगळी बाजू मला वाटते. बट त्या व्यतिरिक्त निसर्गाला त्या मंदिराच्या स्थापत्यात फार महत्त्व दिलं गेलं असं वाटतं. खरं तर मंदिराच्या स्थापत्यात सगळ्यात महत्त्वाचं असतं ते मंदिर ज्या पंथाचं आहे त्याचं तत्वज्ञान. म्हणजे आपण हे लेण्यांच्या बाबतीत पण म्हणू शकतो. म्हणजे मी म्हटलं की बौद्ध धर्मियांनी खूप मोठ्या प्रमाणात लेणी स्थापत्याचा विकास केला. पण तो काही असं मनाला आलं, ते घडवलं असं नाही आहे. बौद्ध तत्वज्ञान आणि त्याच्यावरती त्या लेण्याचे घटक ठरत गेलेले आहेत किंवा त्याच्यावरची शिल्प ठरत गेलेली आहेत. तसंच हिंदू लेण्यांबद्दलही आहेत, जैन लेण्यांबद्दलही आहे आणि तेच मंदिरांनाही लागू होतं. तत्वज्ञान काय सांगतं आणि ते तत्वज्ञान मुळात ही मंदिरं किंवा ही शिल्प मंदिरांवरची ही तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याची साधनं आहेत. तर ही शिल्प तत्वज्ञान पोहोचवतात. ती पोहोचवण्यासाठी तशी शिल्प मुद्दामून निवडली जातात, की जी पंथाला धरून ती, म्हणजे जर शैव मंदिर असेल, शंकराचं मंदिर असेल, तर त्याच्यावरती शैव तत्वज्ञान पोहोचवणारीच शिल्प जास्त दिसतील तुम्हाला. पण ती तेवढीच नसतात. तुम्ही म्हणालात तसं निसर्ग चित्रण पण त्याच्यावरती असतं आणि रोजचं दैनंदिन जे आपलं आयुष्य आहे तेही त्याच्यावरती कोरलेलं असतं. तर त्याच्यामागचं कारण असं आहे की ते दैनंदिन आयुष्य बाजूला ठेवून तुम्हाला देवाच्या समीप जायचं आहे. हा तत्वज्ञानाचा त्या मुख्य गाभा आहे, की ते सगळं जे तुमचे विकार आहेत ते त्या शिल्पांमध्ये मांडलेले असतात. युद्ध असतात रोजचं. म्हणजे एका कोणाच्या मंदिराच्या शिल्पात तर एक आजी नातवाला गोष्ट सांगते असंही शिल्प आहे.
रोजचे व्यवहार असतात. कोणी युद्ध करतंय, कोणी गायींना चरायला नेलंय, कोणी पाणी काढतंय. अशी वेगवेगळी शिल्पं तिथे असतात दैनंदिन जीवनातली. पण ते जे सगळे भावना आहेत त्या बाजूला सारून तुम्हाला देवापर्यंत पोचायचं आहे. हे सांगायला ती शिल्प असतात. त्याचं कारण ते आहे. आणि आधी आपण आता मंदिरात जातो तर आधी आपण गाभाऱ्यात जातो. तसं नव्हतं पूर्वी. पूर्वी त्या मंदिराची प्रदक्षिणा आधी घालायची. ती शिल्प बघायची आणि मग मंदिरात जायचं असं होतं. आणि कोणती शिल्प कुठे याच्याही जागा ठरलेल्या असतात. त्याचे नियम नंतर बनले. म्हणजे सांगायचं तर तत्वज्ञानाचे ग्रंथ, मंदिर स्थापत्य आणि शिल्पस्थापत्यावरचे ग्रंथ आणि प्रत्यक्षातली मंदिरं आणि त्याच्यावरची शिल्प ह्या सगळ्याचा विकास एकत्रित पॅरलल होत असलेला आपल्याला दिसतो, एकमेकांवरती अवलंबून. आता तुम्ही जे म्हटलं तत्वज्ञान हे मंदिरांमध्ये जसं आहे तसं लेण्यांमध्ये आहे. हो. तसंच जर आपण वेरूळ लेणीचं जसं म्हणत होतो, तर ती लेणी म्हणून बनवली गेली, पण ती मंदिर म्हणून त्याचा फॉर्म जो म्हणतो फॉर्म जो आपण होता. तो मंदिर आहे आणि तंत्रज्ञान जे आहे ते लेण्याचं आहे. बांधलेलं नाही आहे ना, ते कोरलेलं आहे म्हणून ते लेणं आहे. पण त्याची जी रचना आहे ती पूर्ण सगळी मंदिरासारखी आहे. कारण त्याच्यात गाभारा आहे, अंतराळ आहे, मंडप आहे, नंदी मंडप आहे, शिखर आहे. कारण लेण्यांमध्ये शिखर शक्य नाही, कारण ते कोरून काढलेलं आहे ना. वरती शिखर कसं होणार, त्याच्यावरती तर दगडच येणार. पण इथे शिखर आहे, त्याच्यामुळे कोरून काढलेलं आहे, पण ते मंदिर आहे असं आहे. आणि या सगळ्या चर्चेमध्ये ना शिल्प म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही स्थापत्याच्या प्रकारामध्ये हे मोडता का? स्थापत्याचा एक भाग म्हणू शकतो आपण शिल्पांना. आणि तो कारण ते महत्त्व मंदिर आणि लेणी दोन्हीकडे आहेत आणि महत्त्वाचा भाग आहेत. कारण तेच तत्वज्ञान म्हटलं तसं त्या त्या पंथाचं तत्वज्ञान लोकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवण्याचं काम ती शिल्प करत असतात. म्हणजे जर एखादं शंकराची का पूजा करायची, तर शंकराचं महात्म्य लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. मग ते कुठून पोचणार, तर त्या कथा ज्या आहेत त्या लोकांना सांगितल्या जायच्या तेव्हा. मग एखाद्या राक्षसाचा वध करतानाचं जर शंकराचं शिल्प आहे, तर त्याने तो का केला वध, तर लोकांना वाचवण्यासाठी. किंवा नटराजाचं शिल्प आहे, मग त्याच्यामागचं तत्वज्ञान काय आहे. नटराजाच्या शिल्पात उत्पत्ती, स्थिती, लय, अंधकाराचा नाश एवढ्या सगळ्या संकल्पना आपल्याला दिसतात. तर हे जे शिवाचं रूप आहे हे लोकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवण्याचं काम ही शिल्प करतात. ही एक भाषाच आहे, शिल्प भाषा आपण ज्याला म्हणू शकतो. की न बोलता न लिहिता, ज्यांना लिहिता वाचता येत नाही आहे त्यांना पण ती शिल्प त्या कथा सांगतात आणि ते तत्वज्ञान सांगतात. त्याच्यामुळे ती महत्त्वाची आहेत. शिलालेख हा वेगळा प्रकार आहे. शिलालेख म्हणजे दगडावरती कोरलेलं. शिलालेख दगडांवरती कोरलेलं ते लेख असतात. बऱ्याचदा ते दानलेख असतात. म्हणजे दगडात काम करणं हे अतिशय महाग आहे. मग ते लेणी कोरणं असो किंवा मंदिर घडवणं असो. तर ते कोणत्याही एखाद्या मी म्हटलं जसं हे तत्वज्ञान सांगणारी आहेत लेणी आणि मंदिरं, तर ही बऱ्याचदा तिथे मठ असायचे. म्हणजे बौद्ध मठ असायचे किंवा शैव वैष्णव मठ असायचे. त्या मठांच्या काय आपण म्हणतो मठांचा प्रभाव त्या लेण्यांवरती किंवा मंदिरांवरती दिसतो. कारण मठ हे त्या तत्वज्ञानाचं उपासना करणाऱ्यांची केंद्र होती अर्थातच. तर त्या मठाला स्वतःहून ती लेणी कोरणं शक्य नव्हतं, तेवढा पैसा नसायचा. मग तो पैसा येणार कुठून लेणी कोरायला किंवा मंदिरं घडवायला, तर अनेक राजे किंवा सामान्य लोक दानं द्यायची. तर ते दानलेख बऱ्याचदा या लेण्यांमध्ये बऱ्याचदा म्हणजे बहुतेकदा दिसतातच. कान्हेरी आहे, भाजे आहेत, अनेक ठिकाणी आपल्याला असे दानलेख कोरलेले दिसतात की कुणी दानं दिलेत. सामान्य माणसांपासून राजघराण्यांपर्यंत अनेकांनी दानं दिलेली असतात आणि त्या दानांचे जे लेख आहेत त्याला शिलालेख म्हणतात. किंवा त्याच्याही आधी सगळ्यात पहिले शिलालेख आपल्याला मिळतात ते अशोकाचे, सम्राट अशोकाचे मिळतात. तर त्याने काही दानलेख नाही लिहिलेले, पण त्याच्या ज्या राजाज्ञा आहेत त्याला जे काही लोकांनी करावंसं वाटत होतं किंवा करू नये असं वाटत होतं ते त्याने अनेक ठिकाणी कोरून ठेवलंय. दगडांवरती कोरलाय, खांबांवरती कोरलाय, तर तेही शिलालेखच झाले.
शिलालेख म्हणजे प्रत्येक वेळेला दानलेखच असतात असं नाही. राजाज्ञा पण कोरलेल्या असतात, कथा असतात. दानलेख पण कोरलेले असतात. तर त्याला शिलालेख म्हणतात. आणि शिलालेखात वापरली जाणारी भाषा कोणती आहे? अ, आणि ती काळानुसार बदलत आली आहे का? हो, हो, हो. आता इथे अगदी आता मी म्हटलं, की अशोकाचे लेख आहेत, ते सगळ्यात प्राचीन लेख आहेत आपल्याकडे मिळालेले. तर त्या लेखांची जी भाषा आहे, ती अर्थातच त्यावेळची प्राकृत भाषा आहे, पालीत आहे आणि त्याची लिपी आहे ती ब्राह्मी लिपी आहे. हं. त्याचा जो राज्याचा विस्तार होता, तो अफगाणिस्तान किंवा त्या भागात पण गेलेला होता. तर तिथे जे त्याने जे लेख कोरले आहेत, त्याची खरोष्टी नावाची लिपी आहे. तिकडच्या लोकांना कळण्यासाठी. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला भाषा आणि लिपी आपल्याला बदलत गेलेली दिसते. बऱ्याच काळापर्यंत आपल्याला ब्राह्मी लिपीतले लेख दिसतात. भाषा मात्र बदलत गेलेली दिसते. आधी भाषा आणि लिपी यातला एक फरक समजून देऊ हां. शकता का? भाषा म्हणजे आपण जी बोलतो, लिहितो ती भाषा. आता अगदी सोपं आणि रोजच्या बोलण्यातलं उदाहरण द्यायचं तर WhatsApp आपण मेसेजेस करतो. तर आता आपण मराठी इंग्लिशमध्ये WhatsApp मेसेजेस करतो. म्हणजे काय करतो? तर तुला असं लिहायचं आहे, तर TULA लिहितो. हो. हं. तर तुला हा शब्द कोणत्या भाषेतला आहे? मराठी भाषेतला आहे. पण तो लिहिलाय कोणत्या भाषेत आपण? इंग्रजी. इंग्रजीत लिहिलाय. पण ती भाषा नाही म्हणता भाषा येणार. मग नाहीये. त्याला लिपी म्हणतात. स्क्रिप्ट. म्हणजे आपण मराठी भाषा TULA तुला मराठी भाषेतला शब्द आपण रोमन लिपीत लिहिला. मराठी लँग्वेजमधला शब्द आपण रोमन स्क्रिप्टमध्ये लिहिला. हा फरक आहे. म्हणजे लिखाणाची जी धाटणी असते थोडक्यात ती म्हणजे स्क्रिप्ट, लिपी आणि जी बोलतो आपण ती भाषा. हा फरक आहे. आणि मग ब्राह्मी लिपी ब्राह्मी लिपी आहे ती भाषा नाही, ती लिहिण्याची पद्धत आहे. मग ब्राह्मी लिपीमध्ये संस्कृत लेखही मिळतात आणि प्राकृत लेखही मिळतात. नंतर आपण आत्ता जी मराठी लिहितोय ती देवनागरी लिपीत लिहितोय. तर मग देवनागरी लिपीत मराठी लेखही मिळतील, गुजराती लेखही मिळतील किंवा आणि कोणते लेखही मिळू शकतील. आता प्राकृत भाषेबद्दल हा विषय सुरू झाला तर प्राकृत भाषेबद्दल तुम्ही थोडीफार माहिती सांगाल का? संस्कृत भाषेबद्दल तर आपल्याला साधारण माहिती असते की ती भाषा आहे, एकच भाषा आहे. पण प्राकृतचं तसं नाही आहे. प्राकृत ही काही भाषांचा गट आहे. त्याला प्राकृत नाव दिलेलं आहे. प्राकृत प्रकृती आपण म्हणतो तसं की जी रिफाईंड नाही आहे, बोली भाषा आहे. मग त्याच्यात प्राचीन काळी कोणकोणत्या भाषा येत होत्या? तर आपण म्हणतो की बुद्धाने संस्कृत भाषा लोकांना कळत नव्हती म्हणून पालीमध्ये आपलं तत्त्वज्ञान सांगितलं. तर पाली ही प्राकृत भाषा आहे. किंवा महावीराने अर्धमागधीत आपलं तत्त्वज्ञान सांगितलं, आपलं म्हणणं सांगितलं. तर अर्धमागधी ही प्राकृत भाषा आहे. तर अर्धमागधी, मागधी, पाली, महाराष्ट्री असं समजलं जातं. म्हणजे आता वेगवेगळे त्याच्यावरती मतप्रवाह असतील, पण मुख्य मतप्रवाह असा आहे की महाराष्ट्री प्राकृत ही प्राकृत भाषा होती इसवी सनाच्या पहिल्या दुसऱ्या शतकाच्या नंतरही. तर त्या भाषेवरून आपल्या ती भाषा बोलणाऱ्यांचा देश म्हणून महाराष्ट्र असं नाव आपल्या भागाला पडलं. तर महाराष्ट्री प्राकृत होती. तर ह्या मुख्य भाषा आहेत, ह्या गटाला प्राकृत असं म्हणतात. प्राकृत ही एक भाषा नाही, या अनेक भाषांचा समूह आहे. त्यामुळे संस्कृत आणि प्राकृत यात एक फरक दिसतो. संस्कृत म्हणजे ज्याच्यावरती संस्कार झालेले आहेत, जी व्याकरणांमध्ये घट्ट बसवलेली आहे ती संस्कृत. आणि प्राकृत बोलीभाषा म्हणजे आपण बघत रोजच्या व्यवहारातही आपण बघतो, बोलताना आपण किती फरक करत असतो. लिहिताना आपण जरा वेगळं लिहितो आणि बोलताना थोडं वेगळं बोलत असतो. लिहिताना जसं आपण नाम, सर्वनाम वगैरे असं एक नियम पाळतो, तो बोलताना प्रत्येक वेळेला पाळतोच असं नाही आपण. तर तो जो फरक आहे तोच प्राकृत आणि संस्कृतमध्ये साधारण म्हणता येईल. संस्कृत विषयाबद्दल बोलतोय तर पाणिनींचं जे व्याकरण आहे त्याबद्दल तुम्ही अभ्यास सुद्धा केलाय. तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल की ती माहिती फार महत्वाची राहील. म्हणजे संस्कृत आणि पाणिनींचं कसं काय रिलेशन आहे त्याबद्दल सगळेच अभ्यास करायला उत्सुक आहेत. संस्कृत भाषा मी म्हटलं तसं मुळात संस्कार झालेली भाषा आहे आणि आपल्याला पहिल्यांदा संस्कृत दिसतं ते वेदातलं दिसतं. संस्कृत ऋग्वेद हा जगातला पहिला ग्रंथ समजला जातो, त्याची भाषा संस्कृत आहे. कारण 13व्या शतकापासून आजपर्यंत मराठी भाषेत देखील खूप फरक पडत गेला आहे.
तर त्या काळचं मराठी आपल्याला वाचता येईल का आता? नाही. म्हणजे आपल्याला इतकं सोपं नाही जात ज्ञानेश्वरी वाचणं आत्ता, या काळात सुद्धा. मराठीतली. मराठीतली असून सुद्धा. तर तसंच वेदातलं संस्कृत हम्म. आणि नंतरचं संस्कृत त्याच्यात खूप फरक पडत गेला. हम्म. तर अनेक लोकांनी त्या संस्कृतचा परत विचार करून त्याला एक सुसूत्रबद्ध हे द्यायचं नियमावली बसवली. बसव. तर त्यातले एक पाणिनी महर्षी हे महत्त्वाचे, ज्यांनी ते संस्कृतचं व्याकरण परत नीट नियमबद्ध केलं, हम्म. जे अजूनही आपण वापरतो. हो. वेदातलं संस्कृत इतकं समजायला सोपं नाही आहे, पण पाणिनी संस्कृत आपण अजूनही ते नियम वापरत असल्यामुळे ते आपल्याला समजणं सोपं जातं. भारताचा जो प्राचीन इतिहास आहे तो भारताच्या भौगोलिक सीमेपुरता नाहीये, तो त्याबाहेरही आहे. तर मग त्याबद्दल तुम्हाला किती माहिती आहे? कारण माझं असं एक ऑब्झर्वेशन होतं की मी बाहेरच्या देशात गेलो असताना जनरली साऊथ ईस्ट एशिया या भागात गेलेलो असताना तिथल्या लोकांना आपल्या भारतीय इतिहासाबद्दल फार उत्सुकता आहे, प्रेम आहे आणि तितकाच आदरही आहे. भारताचा राजकीय इतिहास सगळीकडे पसरला होता असं काही म्हणता येणार नाही. कारण जसं ब्रिटिशांनी आपल्याला कॉलनी केलं, राजकीय वर्चस्व स्थापन केलं, तसं काही भारताने केलं नाही. कारण भारत अशी एक अखंड राजकीय आयडेंटिटी त्यावेळेला नव्हतीच. सांस्कृतिक आयडेंटिटी अर्थातच होती. मग हा जो प्रभाव दिसतो हा मुख्यतः सांस्कृतिकच आहे. आपल्याकडचे विशेषतः दक्षिणेकडचे व्यापारी साऊथ ईस्ट एशियात गेले, तसंच आपल्याकडचे जे सिंध प्रांतातले व्यापारी आहेत ते अफगाणिस्तान किंवा त्याच्याही पुढे गेले आणि त्या भागावरती त्याच्यामुळे आपला प्रभाव पडलेला दिसतो. हा सांस्कृतिक प्रभाव आहे आणि धार्मिक आहे, तो विशेषतः बौद्ध धर्माबद्दलचा आहे. कारण आपल्याला माहिती आहे की गौतम बुद्धाने स्वतःही धर्मप्रसारासाठी आपले भिक्षू सगळीकडे भारतभर पाठवले आणि भारतभर बौद्ध धर्माचा खूप विकास झाला. तसंच नंतर अशोकाने, आपल्याला माहिती असतं की मुलाला आणि मुलीलाही श्रीलंकेला बौद्ध धर्म प्रसारासाठी पाठवलं. तसंच अनेक ठिकाणी बौद्ध भिक्षू धर्मप्रसारासाठी गेले आणि चीन, तिबेट, नेपाळ किंवा अफगाणिस्तानात आपल्याला ज्या बौद्ध मूर्ती दिसतात तिथपर्यंत बौद्ध धर्माचा प्रसार आणि त्याच्यामुळे संस्कृतीचा प्रसार हा धर्मामुळे झाला. पण आग्नेय एशिया वगैरे त्या भागात आपले व्यापारी गेले आधी मुळात आणि त्या व्यापाऱ्यांमुळे आपली संस्कृती तिथपर्यंत पोचली. त्याच्यानंतर चोल राजांबद्दल तुम्ही ऐकलं असेल. आपण अभिमान आहे की शिवाजी महाराजांनी पहिलं त्या काळातलं आरमार, बऱ्याच शतकानंतरचं आपलं पहिलं आरमार शिवाजी महाराजांनी स्थापन केलं. पण त्याच्या आधी चोल राजांनी आरमार स्थापन केलं होतं आणि ते श्रीलंकेपासून मलेशिया वगैरे या भागापर्यंत गेले होते सागरी मोहिमा घेऊन. तर त्याच्यामुळे त्यांनी जरी तिथे सागरी मोहिमा काढल्या आणि ते भाग जिंकून घेतले तरी तिथे राज्यस्थापना नाही केलेली. ते जिंकून एक आपला दरारा स्थापन करून पराक्रम गाजवून ते परत आलेले आहेत. ते तिथे राहिलेले नाही आहेत, जसे ग्रीक येऊन आपल्याकडे राहिले वगैरे. पण त्यावेळेला ही जी काही लोकं गेली, व्यापारी गेले किंवा हे ज्या मोहिमा झाल्या त्याच्यामुळे सांस्कृतिक प्रभाव खूप पडला त्या भागात आणि त्याचा परिणाम आपल्याला तिकडे दिसतो. रामायण असेल, महाभारत असेल, तिकडची मंदिरं असतील, साहित्य असेल, याच्यावरती संस्कृतचाही खूप प्रभाव आहे. तिथे संस्कृत शिलालेख मिळालेले आहेत, अनेक मंदिरं दिसतात आपल्याला. ती भारतीय मंदिर स्थापत्याच्या म्हणजे साधारणपणे गर्भगृह, मंडप आणि साधारणपणे तशीच आहे त्यांची रचना. फक्त त्याच्यावरची जी शिल्प आहेत ती अर्थातच स्थानिक प्रभाव असलेली. त्यांचे तोंडावळे म्हणा, म्हणजे चेहरे म्हणा, चेहरेपट्टी, वस्त्र. मगाशी सांगायचं राहिलं की आपण जेव्हा शिल्प बघतो तेव्हा फक्त त्याच्यातनं त्या कथाच आणि तत्वज्ञानच कळतं असं नाही. तर या शिल्पांचा मोठा जो महत्त्वाचा उपयोग आहे इतिहास अभ्यासकांसाठी तो की त्या शिल्पातनं त्या काळची वस्त्र, अलंकार आणि राहणं या सगळ्याची माहिती मिळत असते. त्यावेळची घरं कशी असतील,
राहणं कसं असेल, अलंकार कसे असतील, कपडे कसे असतील, ह्या सगळ्याची माहिती मिळत असते. तर तसं आग्नेय एशियामध्ये अर्थातच तो प्रभाव आपल्याला दिसतो. तिकडचे चेहरे, तिकडचे कपडे, तिकडची वेशभूषा, केशभूषा हे आपल्याला तिकडे दिसतात. पण बाकी कथा किंवा एक मंदिर स्थापत्याचे मुख्य घटक याच्यात काही फार फरक दिसत नाही. भारतीय मंदिरं, लेण्या, शिल्प, शिलालेख या सगळ्याचं जे जतन आहे ते करण्यासाठी काही टेक्निक्स आहेत का? किंवा असा कुठला अभ्यास केला गेलाय का? की कारण आपल्याला जर हे इथून पुढे अजून काही वर्ष जर जपून ठेवायचं असेल, तर त्यासाठी काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी अभ्यास होत असतात, प्रयत्नही होत असतात. सरकारी पातळीवरती किंवा वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांच्या पातळीवरती सुद्धा. पुण्यात डेक्कन कॉलेज म्हणून आहे आर्किओलॉजीचं. त्यांचाच एक हेरिटेज मॅनेजमेंट आणि कॉन्झर्वेशन असा एक डिप्लोमा चालतो. तर त्याच्याद्वारे विद्यार्थी घडवायचा प्रयत्न केला जातो. पण मला वाटतं हे सगळे प्रयत्न खूप तुटपुंजे आहेत. कारण आपल्याकडे मुळात इतक्या संख्येने मंदिरं, लेणी वगैरे आहेत आणि ते सगळंच दगडातलं काम आहे. दगडातलं काम मगाशी मी म्हटलं तसं प्राचीन काळीही महाग होतं, आत्ताही महाग आहे. त्याच्यामुळे त्याचं रिस्टोरेशन परत ती पूर्वीसारखी करणं हे तर खूपच कठीण काम आहे. मग आपण काय करू शकतो, तर कमीत कमी ती जशी आहे तशी टिकवण्याचा प्रयत्न करणं. आणि त्या बाबतीत मला वाटतं सरकारपेक्षाही किंवा अशा अभ्यासकांपेक्षाही सामान्य लोकांचा मोठा सहभाग आहे, की आपण त्याला काही हानी तर पोचवत नाहीत ना आपण जेव्हा त्या ठिकाणांना भेट देतो तेव्हा. हे सामान्य लोकांनी बघण्याची खूप गरज आहे. कारण एकदा झालेली हानी भरून काढणं हे खूप कठीण होणार आहे. हजार, 1,500, 2,000 वर्षापूर्वीची ही जी वास्तू आहेत त्या बांधीव असतील, कोरीव असतील, तर त्याच्यावरती मुळातच नैसर्गिक आघात आणि आक्रमकांचे आघातही खूप झालेले आहेत. मंदिरं तोडणं, मूर्त्या फोडणं आणि ऊन, वारा, पाऊस, भूकंप या सगळ्यातनं जे टिकलेलं आहे, ते आता परत तसं होणं तर कठीण आहे. कारण जितक्या एक्सपर्टीज त्याच्यासाठी हव्यात, म्हणजे फंड जरी कुणी उपलब्ध करून दिले, तरी देखील जितक्या एक्सपर्टीज हव्यात तितक्या मला वाटत नाही की तेवढ्या उपलब्ध आहेत, इतक्या सगळी मंदिरं आणि लेणी यांच्यासाठी. एखाद्या मंदिराचं काम एक्सटेन्सिव्हली होऊ शकतं. म्हणजे तुम्ही प्रसिद्ध आर्किओलॉजिस्ट के मोहम्मद यांचं जर नाव ऐकलं असेल, ज्यांनी अयोध्येच्या उत्खननात भाग घेतला होता, तर त्यांनी चंबळच्या खोऱ्यात मंदिरांची अगदी म्हणजे पायापर्यंत कोसळलेल्या मंदिरांची पुनर्बांधणी केलेली आहे. पण अशी 1-2 प्रोजेक्ट्स होऊ शकतात. एक्सटेन्सिव्हली पूर्ण रिस्टोरेशन. बटेश्वर म्हणून मंदिर कॉम्प्लेक्स होतं तिथे त्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अगदी विखुरलेल्या दगडातनं पूर्ण मंदिर उभं करण्याचं काम. असं एखाद दुसरं प्रोजेक्ट होऊ शकतं. पण प्रत्येक ठिकाणी ते शक्य होत नाही, कारण अक्षरशः हजारोंनी म्हटलं तसं मंदिर आहेत. मुंबईतच 150च्या जवळपास लेणी आहेत आणि प्राचीन किल्ले आहेत, किती मंदिरं आहेत. महाराष्ट्रात शेकड्यांच्या संख्येने मंदिर आहेत. तर त्याचं सगळ्याचं रिस्टोरेशन तर कठीणच आहे. कमीत कमी त्याचं जतन करण्यासाठीचे प्रयत्न होत असतात. पण मगाशी परत मी त्याच ह्याच्यावरती येते, की सामान्य लोकांचा फार त्याच्यात सहभाग आहे. आपण जाऊन त्या ठिकाणांना नुकसान पोचवत नाही ना. कारण तुम्ही आज काढलेली एक रेघ ही वर्षानुवर्ष तशीच राहणार आहे. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. आणि मग तिथे उभं राहून फोटो काढणं किंवा तिथे पूजा मुख्य मूर्ती सोडून बाहेरच्या मूर्तींवरती पूजा, पाणी, अभिषेक असं काहीही करणं आणि अगदी मंदिरांच्या आवारातनं वायरी फिरवलेल्या असतात, लाऊडस्पीकर लावलेले असतात. अशा कोणत्याही प्रकारे भाविकांसाठी ज्या गोष्टी केल्या जातात ना, त्या मान्य असल्या की शेवटी श्रद्धा आहे, पण तरी देखील त्या सगळ्याचा त्या स्ट्रक्चरवरती परिणाम कुठेतरी होत असतो. तर त्याच्यामुळे आपण जाऊन त्याला हानी पोचवत नाही होत ना. आपण नीट जाऊन त्याचा अभ्यास करतोय का? आपण कुठेतरी जाऊन काहीतरी लिहून ठेवण्यापेक्षा किंवा टेकून त्याला असं म्हटलं जातं की काय मी एकटा टेकलं तर काय होणार आहे? पण नाही, अशी जेव्हा
शेकडो लोक त्या शिल्पांना टेकत असतात, तेव्हा त्याची झीज झीज होत होतच असते. असते. आणि कित्येक वेळेला असं दिसतं की काही वर्षांपर्यंत स्पष्ट दिसणारं शिल्प आता गेल्या काही वर्षातच थोडं पुसट दिसायला लागलंय, असंही दिसून येतं. त्याच्यामुळे ही सगळी आपलीही जबाबदारी आहे, आणि तो आपला वारसा आहे. कंट्रोल करणं पण फार डिफिकल्ट आहे. म्हणजे मला आठवतं की हम्पीला गोल्डन चॅरियट जे आहे, हां. त्याला ती तशी त्यांनी एक थोडंफार दिलंय की लोकांनी लांब लांब पण राहावं. हात अनेक लावणं. ठिकाणी पण हल्ली ते प्रत्येक बॅरिकेड्स structureला घातलेले ते असतात. करणं खूप प्रत्येक कठीण आहे. प्रत्येक स्ट्रक्चरला प्रत्येक ठिकाणी करणं कठीण आहे. त्याच्यामुळे आणि हा आपला वारसा आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, की हे काही आणि कुणी नाही केलेलं आहे. आपल्याच पूर्वजांनी केलेलं आहे आणि प्रचंड मेहनतीने आपल्यासाठीच उभारलेलं आहे ते. आपल्यापर्यंत तत्त्वज्ञान येण्यासाठी ते उभारलेलं आहे आणि त्याचं जतन ही आपलीच जबाबदारी आहे. त्याच्यामुळे अभ्यासक असतील, सरकार असेल किंवा त्यातले तज्ज्ञ असतील, ते त्यांच्या त्यांच्या परीने प्रयत्न करतात. पण मी म्हटलं तसं ते अपुरे आहेत. कारण आपल्याकडे म्हणजे थोडंसं लोकांना आवडणार नाही, पण इतिहास विषयाकडे वळणारी मुलं किती आहेत? इतिहास विषयाचा अभ्यास करणारी मुलं किती आहेत? किती पालक आपल्या मुलांना अशा वेगळ्या विषयाचा अभ्यास करू देतात? हेही बघायला हवं. जर आपली मुलं अशा विषयांचा अभ्यास करणार नाहीत, तर मग ह्याचं जतन करायला कोण पुढे येणार आहे? हाही मुद्दा आहे. अनेक वेळेला जी मोठी हेरिटेज साईट्स आहेत मोठ्या-मोठ्या, जशा अजंठा आहे किंवा कोणार्क आहे, अशा ठिकाणी तुम्हाला फॉरेन फंडिंग मिळतं किंवा जागतिक वारसा स्थळ म्हणून त्याची नोंद झाली युनेस्को खाली, तर तिथून फंडिंग येतं. पण त्यालाही मर्यादा आहेत. ते ठराविक त्या यादीत ज्यांचा समावेश झाला आहे त्यांच्या बाबतीत होईल. पण इतर अनेक लहान-सहान मंदिरं, लेणी, त्यांच्या बाबतीत आपणच जागरूक राहण्याची गरज आहे. त्यांच्याकडे बघण्याची गरज आहे. त्यांची माहिती घेण्याची गरज आहे. कुठेतरी कोपऱ्यात काहीतरी पडलेली असतात शिल्प, ते नक्की काय आहे? आपल्या परिसरात आपण आजूबाजूला जरी बघितलं आणि त्यांची काळजी घ्यायचा प्रयत्न केला, तरी खूप मोठी गोष्ट होईल असं मला वाटतं. हो. ह्या क्षेत्रात अभ्यासाच्या संधी किती उपलब्ध आहेत आणि त्या पुढेही जाऊन करिअर संधी किती उपलब्ध आहेत? इंडॉलॉजीचा फक्त विचार केला तर त्याच्यात तुम्ही आता अर्थातच असं झालेलं आहे, की कोणताही आर्ट्स विषयाचा अभ्यास करून तुम्ही फक्त BA, MA करून थांबूच शकत नाही. अर्थात ते सायन्स आणि कॉमर्सलाही लागू होतं, की फक्त BSc, BCom करून हल्ली काही होत नाही. तुम्हाला पुढचं शिकत राहायची गरज असते. तेच इंडॉलॉजीसाठी आहे. इंडॉलॉजी केलं, PhD केलीत, नेट-सेट दिलात, तर तुम्ही शिक्षकी पेशात जाऊ शकता. किंवा दुसरं म्हणजे तुम्ही हल्ली खूप मोठ्या प्रमाणात मुंबईतनंही थोडंफार सुरू आहे, पण पुण्यातनं महाराष्ट्राचा विचार केला तर पुण्यातनं फार मोठ्या प्रमाणात जो एक संधी आहे ती हेरिटेज वॉकची. हेरिटेज सहली किंवा हेरिटेज टुरिझम आपण म्हणू, अभ्यास सहली. अभ्यास सहली नेल्या जातात. अनेक पुण्यातले अभ्यासक अशा अभ्यास सहली तुलनेने मुंबईतनं कमी लोकं नेतात, पण पुण्यातनं खूप जणं नेतात. अभ्यास सहली वेगवेगळ्या ठिकाणी नेत असतात. तर हा एक मोठा एक करिअरचा मार्ग होऊ शकतो. जर तुम्हाला फिरायची आवड आहे, तर नुसतंच टुरिझमकडे न जाता त्याला अजून तुमच्या अभ्यासाची जोड देऊन खोल अभ्यास करून त्याच्यातला तुम्ही हेरिटेज टुरिझमकडे अर्थातच वळू शकता आणि हे मोठं क्षेत्र आहे आणि आता लोकांच्यातही आवड निर्माण होते, की नुसतंच आपण जाऊन मंदिर बघून यायचं, तर त्याची माहिती सांगणारं कोणी आपल्याबरोबर असेल, तर लोकांना नक्कीच आवडतं आणि त्याच्याकडे ओढा आता वाढतो आहे. तर हे मोठं क्षेत्र इंडॉलॉजिस्टना आता उपलब्ध आहे, की अभ्यास सहली नेणं. आणि तुम्ही स्वतः सुद्धा इतिहास अभ्यास सहल नेतात? मी हल्ली सुरुवात केली आहे आणि काही घरगुती कारणांमुळे फक्त एकदिवसीय मुंबईच्या आजूबाजूच्या लेणी आणि मंदिर अंबरनाथचं आहे, अशा सहली नेण्याचा प्रयत्न करते. आज पॉडकास्टला तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. पॉडकास्टमध्ये आलेला प्रत्येक अतिथी आजपासून पॉडकास्टकरी होतो. तर तुम्ही सुद्धा आजपासून पॉडकास्टकरी झालात. नक्की. पॉडकास्टसोबत तुमचा वेळ आणि चर्चा केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मला इथे बोलवल्याबद्दल पॉडकास्टचे आभार आणि या निमित्ताने मुलं इतिहास अभ्यासाकडे वळोत
लोक डोळसपणे या सगळ्या वारशाकडे बघायला लागत अशीच इच्छा आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा याच्या हो. पुढच्या कारण हे वाटचालीसाठी. आता सफलही होत आहे, कारण आमची टीम ज्यांनी कधी इतिहासाचा अभ्यास केला नाही ते आज शांत मुलासारखे सगळं ऐकत बसले. तर धन्यवाद. हेच खरं यश आहे. धन्यवाद.